वसंत व्याख्यानमाला समिती लोणावळा यांच्या 24व्या वसंत व्याख्यानमालेच्या सुरुवातीला पहिल्या पुष्पात रसिकांना मंत्रमुग्ध केले. वसंत व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी माय लेकरं या विषयावर अभिवाचन करण्यासाठी अभिनेते डॉक्टर गिरीश ओक, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी व गायिका चैत्राली अभ्यंकर उपस्थित होते. डॉक्टर अरुणा ढोरे यांच्या संकल्पनेवर आधारित माय लेकरं या विषयाने रसिकांच्या काळजाला हात घातला. व्याख्यानमालेच्या सुरुवातीला उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. अभिनेते डॉक्टर गिरीश ओक, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी व गायिका चैत्राली अभ्यंकर यांचा व्याख्यानमाले समितीची कार्यकारिणी अध्यक्ष नितीन तिकोने, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट बापूसाहेब भोंडे एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष माधव भोंडे व सदस्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. व्याख्यानमालेच्या अध्यक्षा राधिका भोंडे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमा मेहता यांनी केले. यावेळी वसंत व्याख्यानमालेचे सर्व कार्यकारी मंडळ सदस्य तसेच लोणावळ्यातील प्रतिष्ठित व्यक्ती व रसिकजन उपस्थित होते. पहिल्या पुष्पातील माय लेकरं या अभिवाचन कार्यक्रमात डॉक्टर गिरीश ओक, मृणाल कुलकर्णी व चैत्राली अभ्यंकर यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते. पाहुयात मावळ वार्ताच्या कॅमेऱ्यातून टिपलेली या कार्यक्रमाची छोटीशी झलक. त्या कार्यक्रमातलं हे 13वं पुष्प आहे. माय लेकरं ही संकल्पना डॉक्टर अरुणाताई ढेरे यांच्या संकल्पनेतनं साकारलेलं हे पुष्प त्यांनी मोठ्या विश्वासानं त्यांचं बाळ माझ्या हातात दिलं आहे आणि याचे अनेक प्रयोग आत्तापर्यंत अरुणाताई स्वतः करत आलेल्या आहेत. सुमारे 15 ते 20 वर्षापूर्वी अरुणाताई, वीणादेव, डॉक्टर गिरीश ओक आणि गायिका अनुराधा मराठे असं 4 जण मिळून याचे प्रयोग करत होते. आता वीणाताई आपल्यात नाहीत. अनुराधाताईंनी जाहीर कार्यक्रम आता करत नाहीत. अरुणाताईही प्रयोग आता करत नाहीत. पण गिरीश ओक मात्र आपल्याबरोबर आहेत. त्यांचं मनापासून स्वागत करूया. वीणाताईंचा समृद्ध वारसा पुढे नेणारी मृणालताई आपल्यामध्ये आहे. तिचंही आपण स्वागत करूया. आणि तुमच्या सगळ्यांच्या अनुमतीने कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. जन्मणाऱ्या प्रत्येकाची एक संचित पुण्याई, जन्मणाऱ्या प्रत्येकाची एक संचित पुण्याई, माणसाची भाग्यरेखा तिचे नाव आहे आई. जन्मणाऱ्या प्रत्येकाची एक संचित पुण्याई, माणसाची भाग्यरेखा तिचे नाव आहे आई. तिच्या पावलो पावली बीज नवे अंकुरते, तिच्या गंगेच्या पाण्याने विश्व पोसते वाढते. लाल सूर्याची पिंजर तिच्या कपाळी शोभली, तिची सुवासीन ओटी चंद्र ताऱ्यांनी भरली. माझी माय अन्नपूर्णा, माझी माय अन्नपूर्णा, दुर्गा अंबिका भवानी, दुरिताला निर्दाळून करी भल्याची राखणी. साऱ्या घरावर जरी तिच्या कृपेची सावली आणि मायेच्या आधारा तिची दिव्य करांगुली. आई जीवाचा आधार, आई मायेचे माहेर, आई जीवाचा आधार, आई मायेचे माहेर. वेदनेच्या जाळावर आई हसणारे फुल. आई आई म्हणताना होई पुण्याची जोडणी, आई आई म्हणताना जन्म लागतो कारणी. सादर करत आहोत एक मनोज्ञ अभिवाचन माय लेकरं. निवेदन, निवड आणि कुंभण डॉक्टर अरुणा ढेरे. अभिवाचन डॉक्टर गिरीश ओक आणि मृणाल कुलकर्णी. गायन सहभाग चैत्राली अभ्यंकर. मराठी कसदार आणि तालेवार अशा साहित्यकारांचं ऋण वागवीत सादर करत आहोत माय लेकरं. आई आणि तिची मुलं यांच्या म्हणजेच मायलेकरांच्या नात्याविषयी काही सांगू इच्छिणारा अभिवाचनाचा प्रयोग आहे. हा प्रयोग सादर करतानाच आम्हाला ही जाणीव आहे की हे नातं असं आहे की कित्येकांनी त्याच्याविषयी लिहिलं, बोललं तरी ते अपुरंच आहे. आई उन्हाची सावली, आई सुखाचे नगर,
निळ्या आभाळा एवढा तिच्या मायेचा पदर. आई कुणाचीही असो तिचा सन्मान करावा, तिने टाकलेला शब्द फुलासारखा झेलावा, असं म भा चव्हाण नावाच्या एका कवीने लिहिलेलं आहे. खरं आहे ते. आईचं असं एक उदात्त मंगल रूप प्रतिमा म्हणून आपल्या सगळ्यांच्या मनात आहे. पण मायलेकरांचं नातं मात्र तेवढ्याच एका उदात्त वत्सल धाग्याचं नसतं. एकपदरी नसतं ते. नुसतंच प्रेमाचं आणि गैयोराचं नसतं. घराघरातले मायलेकरांचे अनुभव सांगतात की या नात्याचे कितीतरी रंग आहेत, कितीतरी छटा आहेत. आई मुलाला जन्म देते तेव्हापासून मूल वाढत जातं, तशी आई ही वाढतच जाते. वाढणारं बदलतं मूल तिच्याशी जे नातं जोडून असतं ते नातंही त्याच्या आणि आईच्याही वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर बदलत जातं. आई मुलांच्या या नात्याविषयी मराठीत फार सुंदर लेखन झालं आहे. कथा आहेत, कविता आहेत, आत्मकथनं आहेत, पत्र आहेत, काही जगप्रसिद्ध लेखकांच्या लेखनाचे मराठीत झालेले अनुवादही आहेत. फ्रँक ऑकनर पासून व्यंकटेश माडगुळकरांपर्यंत, यशवंतराव चव्हाणांपर्यंत काही नव्या जुन्या लेखकांचं गद्यलेखन आणि कविता यांच्या आधाराने मायलेकरांच्या नात्याचा गोप उलगडण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. रागाचे, लोभाचे, दुराव्याचे, समजुतीचे पुष्कळ धागे उकलत नेण्याची इच्छा आहे. तरी पण पुष्कळ काही शिल्लक उरणारच आहे. पण मर्यादा तुम्ही समजून घ्याल आणि इतर जे जे आठवेल त्याचा नवा गोप मनात विणत राहाल, हे आम्हाला हवंच आहे. चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की. शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध. काजू, बदाम, पिस्ता, केसर तसेच उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे, नारळ, चणा डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की. नमकीन, फज, स्वीट्स आणि बेकरी प्रॉडक्ट्स आपल्या सर्वांसाठी. शिवाय दर्जेदार ड्रायफ्रुट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज. नवरत्न चिक्की 1 आणि 2 मार्कर मंजिल, MG रोड, रेल्वे स्टेशन जवळ, लोणावळा. मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तसेच फेसबुक पेजला फॉलो करा. धन्यवाद.